स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी ठाकरेचा पाड़ा विठ्ठल रखुमाई मंदिर का वर्धापन दिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। हम आपको बता दें, हर साल की तरह इस साल भी अनेकों कार्यक्रम का आयोजन हुआ था। इस अवसर पर माजी आमदार श्री रुपेश दादा महात्रे साहब वहाँ पे उपस्थित थे और उन्होंने पूरा कथा सुना वहाँ पे। और हम आपको बता दें कि भगवान दादा ठाकुर साहब के तरफ से हर साल भव्य कार्यक्रम होता है, जो हमारे चैनल के माध्यम से आप देख रहे हैं। और हम आपको बता दें कि हज़ारों के तादाद में लोग वहाँ उपस्थित थे और सभी के लिए जो है वहाँ पे महाप्रसाद का भी आयोजन किया गया था। तो चलिए दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। तो पोपट आहे ना, तो जातो आणि त्या नल्लीवर बसतो। एवढ्या मोठ्याला माझ्या हाडं पण भेटणार नाही। मुलं काशीला कशी नेतील? त्या बंधनाचा आणि वर्णन करताना असं सांगितलं, पुढा तो त्या बंधनामध्ये पडतो आणि तुम्हाला सांगू, हा बंधन सगळ्यात डेंजर बंधन आहे। बंधनच नाही बेटा असेल तर तुमचा व्यवहार परमार्थ आणि प्रपंच सुखाचा होऊ शकत नाही। पती पत्नी विश्वास पाहिजे, विश्वास। संशय असेल नाही सुखाने होऊ शकत। मालक नोकर विश्वास पाहिजे, संशय असेल व्यवहार बरोबर होणार नाही। म्हणून संशयासारखा दुसरा पाप नाही म्हणा, निसंशय असला पाहिजे। निसंशय सदा सुखी। कर्माचा बंधन तुम्ही चांगले करा किंवा वाईट करा, पण त्याचा बंधन मी केलं असं म्हणू नका। हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले, आयसे जेणे दानितले तो सुटला गा। हे आता हे उत्सव होतो ना, तर मी निमित्ताला आहे असं म्हणा, निमित्ताला आहे। करून घेणारा तो परमात्मा आहे आणि प्रकृतीचा नियम आहे, तुम्ही या नाही ते येऊ नका। प्रकृती कोणाकरता थांबत नाही, कार्य होणार म्हणजे होणार। पैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा अस्वादू, ओदानुबंधू कर्माचा गाई। ओवी आठवतो तुम्हाला मी की कर्तृत्वाचा मत घेतला म्हणजे मीच केलं असं जर म्हटलं तर तो कर्मामध्ये अटकतो। म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना हे तू मी केलं असं म्हणू नको। तू भीष्माचार्याने मार, द्रोणाचार्याने मारणार आणि कृपाचार्याने सुद्धा मार, त्याचं पाप तुला लागणार नाही। पण तू जर बोलशील ना मी बाण सोडला आणि याला मारलं तर नरकात जाशील। पण जर तू करत असताना माझं स्मरण करून आणि बाण सोडला ना, तर तुला त्याचा दोष लागणार नाही। यत् करोषि यदस्मसि यज्जोहोषि तदासि यत पश्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मतार्पणम्। फक्त तू कर्म करत असताना कर्मण्येवाधिकार असते, फक्त कर्मावर अधिकार ठेव, बाकी फलाची अपेक्षा करू नको। हे सगळं माझ्यावर सोड। म्हणून बाकी पुस्तकांना असं म्हणायचं, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल जीव भावे, येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही, बंधनापासून गाठी देता आली मिठी सावकार।
बाबा असतं, व्यासपीठाचा आधार असतं आणि म्हणून ते यायचं असतं, कीर्तन करायचं असतं. कारण त्याला जरी आपण मृदंगाची साथ केली लावून मृदंग श्रुतिताल घोष शेवू परंतु महाराजांना बघितल्यानंतर नक्कीच सावळाराम महाराजांची आठवण येते. कारण ते अभंग घ्यायचं, त्यांची सोडवण्याची पद्धत, त्यांच्या चाली, त्यांचा हावभाव सर्व A to Z महाराजांच्याकडे. कारण मी अनेक कीर्तन आपल्या परिसरातील महाराजांची ती बाबांच्या तर मी सांगितच होतो, चातुर्मासला बाबांच्या 4-4 महिने मी सांगितच होतो. सावळाराम महाराजांनी मला फारच माझ्यावर प्रेम केलं आणि एकदा स्वप्न दृष्टांत स्वप्नामध्ये पण माझ्या आले की बाबा बाळा तू असं करत चाल. तर महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला आठवत असेल, पण मला तर सावळाराम महाराजच वाटतात. त्यांचं सांगतो की ज्याने बीजारोपण केलेलं आहे आपले हिंदुवृंदा ठाकूर आणि त्यांच्या सुपुत्र दोघे आणि हे कार्यक्रम राबवतात. त्या निमित्ताने आपले सर्व गृहमंडळी येतात, पण खास प्राथमिक प्रत्येक वेळेला मी येतो त्याला आपल्या आमदारांची उपस्थिती प्राथमिक असते. बरं, बाकी ठिकाणी आमदार यदा कदाचित एवढं नसेल बसत, पण या कार्यक्रमाला आवर्जून ते बसतात. याचं भाग्य आणि बसलं पाहिजे. बरं, बसलं पाहिजे. ज्यांना पण पुढे मोठं व्हायचं असेल ना, तर त्यांनी राजा छत्रपतीचं अनुकरण केलं पाहिजे, तुकोबांच्या कीर्तनाला बसलं पाहिजे. ज्याला पण मोठं व्हायचं हे बघा, हे लक्षात ठेवा, बुवाला कुठल्या साधं धर्म समजू नका. बुवाला जेवढा आशीर्वाद घ्यायला येते तेवढा आशीर्वाद काढून पण घेता येते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग कुठल्याही नेत्यांनी ज्या महाराजांचा आपण आशीर्वाद घेतो त्याला आशीर्वाद द्यायचं माहित आहे. ज्याला उंदराचं फार वाघोबा बनवता येते त्याला वाघोबाचा उंदीर सुद्धा बनवतात. तर हे आदर्श श्रीमंत माणसांनी पण राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की महाराजांच्या आशीर्वादाशिवाय आपण मोठेच होऊ शकत नाही. दिवस याला एवढे जर कष्ट केले तर चांगले चांगले पूल होतील लोकांचा आणि काय उत्कर्षाचा मार्ग निघेल. त्यावेळेला एका विद्वानाने सांगितलं पूल होतील पण पुलावरून चालायचं कसं या दिंडीत चालल्याशिवाय समजणार नाही तर लोक पुला घालून जातील. म्हणून ही दिंडी आहे. आजच्या ज्यांनी कीर्तन सेवा केल्याचे स्थानिक कीर्तनकार तिचा रात्री 1ला सकाळी पालखी आहे आपल्याकडे. माझ्यामध्ये आहे आपका भी है.